रक्षाबंधन, भद्राकाळ आणि शुभमुहूर्त सविस्तर माहिती. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा आणि सुंदर सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणात बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या संरक्षणाचे वचन देतो. मात्र हिंदू धर्मशास्त्रानुसार काही विशिष्ट काळ अशुभ मानले जातात आणि त्यामध्ये शुभ कार्ये टाळली जातात. असाच एक काळ म्हणजे भद्राकाळ. रक्षाबंधनासारखी पवित्र कार्यही या काळात करणे वर्ज्य मानले जाते. भद्राकाळ म्हणजे काय? पुराणांनुसार भद्रा ही सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे आणि ती यमराजाची बहीण आहे. तिचा स्वभाव उग्र आणि क्रोधी मानला जातो. भद्राकाळ हा विशिष्ट तिथी आणि नक्षत्रांच्या संयोगाने तयार होतो. या काळात केलेले कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही किंवा त्याचे चांगले फळ मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे यज्ञ, विवाह, गृहप्रवेश आणि रक्षाबंधन यांसारखी शुभ कार्ये या काळात केली जात नाहीत. भद्राकाळाची पौराणिक कथा. भद्राकाळाविषयी एक कथा प्रचलित आहे. एकदा भद्रा आपल्या विध्वंसक स्वभावामुळे अनेक शुभ कार्यांमध्ये अडथळे आणू लागली. तिच्या प्रभावामुळे अनेक शुभ कार्यांमध्ये विघ्न येऊ लागले. यामुळे ब्रह्मदेवाने तिला दिवसाच्या काही विशिष्ट वेळेतच सक्रिय राहण्याचा आदेश दिला. तेव्हापासून हा काळ भद्राकाळ म्हणून ओळखला जातो आणि या वेळेत शुभ कार्ये टाळली जातात. रक्षाबंधनाशी संबंधित आणखी एक कथा सांगितली जाते. असे म्हणतात की एकदा देवदानवांमध्ये युद्ध सुरू असताना इंद्राची पत्नी शची हिने इंद्राच्या विजयासाठी भद्राकाळात त्याच्या हातावर राखी बांधली. यामुळे इंद्राला युद्धात पराभव पत्करावा लागला आणि देवांचा पराभव झाला. त्यामुळे ब्रह्मदेवाने सांगितले की भद्राकाळात राखी बांधल्यास तिचे संरक्षक गुण नष्ट होतात आणि त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. भद्राकाळात राखी का बांधू नये? अशुभ परिणाम. भद्राकाळात राखी बांधल्यास बहीण भावामध्ये वाद, दुरावा किंवा संकटे येऊ शकतात. धार्मिक नियम. भद्राकाळात केलेली कोणतीही पूजा किंवा शुभकार्य फलदायी ठरत नाही. नकारात्मक ऊर्जा. या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावी असते, ज्यामुळे नात्यांमध्ये नकारात्मकता येऊ शकते असे मानले जाते. राखी कधी बांधावी? शुभ मुहूर्त. राखी नेहमी भद्राकाळ संपल्यानंतरच बांधावी. यासाठी मध्यान्ह किंवा अपराह्न काळ अधिक शुभ मानला जातो. रक्षाबंधन 2025चा शुभ मुहूर्त. सण रक्षाबंधन. तारीख 9 ऑगस्ट 2025 शनिवार. पौर्णिमा सुरू 9 ऑगस्ट 2025 सकाळी 10:25. भद्राकाळ सुरू 9 ऑगस्ट 2025 सकाळी 10:25. भद्राकाळ समाप्त 9 ऑगस्ट 2025 दुपारी रात्रीचा 1:20. राखी बांधण्यासाठी शुभ वेळ 9 ऑगस्ट दुपारी रात्रीचा 1:20 नंतर ते रात्रीपर्यंत. विशेष मध्यान्ह मुहूर्त दुपारी रात्रीचा 1:55 ते रात्रीचे 2:50 पर्यंत. रक्षाबंधनाची पारंपरिक पद्धत. राखी बांधताना काही पारंपरिक गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. भावाचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावा असे मानले जाते. बहीण भावाची ओवाळणी करून त्याला गोड खाऊ घालते आणि भाऊ तिला आशीर्वाद किंवा भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो बहीण भावाच्या निस्वार्थ प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा सण आहे. या सणाचा खरा अर्थ विधींमध्ये नसून त्या भावनांमध्ये आणि काळजीमध्ये दडलेला आहे. त्यामुळे भद्राकाळ टाळून योग्य मुहूर्तावर हा सण साजरा केल्यास त्याचे फळ उत्तम मिळते.